मराठी, ते धडक ते धडक. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आलेत. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा सांगली रस्त्यावर आयशर आणि 4 चाकीचा भीषण अपघात झालाय. भांबर्ड येथील गलाई व्यावसायिक विकास पाटील यांचा भीषण अपघात झालाय. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आयशरला विकास पाटील यांच्या इर्टिगाने भीषण धडक दिली आहे. बोरगाव हद्दीत झालेल्या या भीषण अपघातात गलाई व्यावसायिकाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी विकास पाटील यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भांबर्ड येथील गलाई व्यावसायिक विकास मोहन पाटील वय 24 आणि त्यांच्या पत्नी वृषाली विकास पाटील वय 22 हे दोघे 27 एप्रिल रोजी रात्री इर्टिगा गाडीतून विट्याकडून तासगावकडे निघाले होते. यावेळी बोरगाव हद्दीत असणाऱ्या मदनेमळा परिसरात विकास पाटील यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांच्या इर्टिगा आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 4 चाकी गाडीतील वृषाली पाटील या गंभीर जखमी झाल्या, तर विकास पाटील किरकोळ जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात इर्टिगा गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातानंतर गंभीर जखमी वृषाली पाटील यांना तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर वृषाली यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. सदर अपघातानंतर आयशर मालक अनिल अप्पासो मदने राहणार मदनेमळा बोरगाव यांनी इर्टिगा चालक विकास पाटील यांच्या विरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आयशर मालक अनिल मदने यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की फिर्यादी मदने यांनी त्यांची आयशर गाडी क्रमांक MH10 EQ 7344 ही बोरगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या स्वतःच्या घरासमोर रस्त्याच्या पूर्व बाजूस साईड पट्टीवर इंडिकेटर लावून व्यवस्थित पार्क केली होती. दरम्यान विटा बाजूकडून तासगावकडे येणारी इर्टिगा कार क्रमांक MH10 CA 3423 चालक विकास मोहन पाटील वय 24 राहणार भांबर्डे तालुका खानापूर जिल्हा सांगली याने वळणाच्या रस्त्यावर भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवताना नियंत्रण गमावले. परिणामी कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर गाडीच्या डाव्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात आयशर गाडीचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले असून इर्टिगा कारचे सुमारे 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आयशर मालक मदने यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.